करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी संतान लक्ष्मी स्वरूपात पूजा बांधण्यात आली। देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या 5 दिवसांमध्ये 9 लाखांपेक्षा अधिक भक्तांनी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलंय। नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानीची अलंकार पूजा करण्यात आली। रथावर आरूढ होऊन तुळजाभवानी युद्धाला निघाल्याचा प्रसंग यावेळी दाखवण्यात आला। तुळजाभवानीचं हे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। नवरात्रोत्सव दरम्यान दररोज विविध रूपात देवीची अलंकार पूजा करण्यात येते। नांदेडच्या माहूर गडावरील रेणुका मातेला यंदापासून नवरात्राचे पूर्ण दिवस देवीची पुरातन अलंकार दागदागिने घालण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय। यापूर्वी केवळ नवरात्रात पंचमीला आणि दिवाळीला असे 2 दिवसच देवीला पूर्ण अलंकार घातले जायचे, पण नवरात्रात देशभरातून येणाऱ्या भाविकांना देवीचं संपूर्ण अलंकारांसह दर्शन घेता यावं यासाठी पूर्ण 9 दिवस पुरातन अलंकार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीला 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले। दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले। गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या औरंगाबादमध्ये आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झालाय। 31 ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। उत्तर महाराष्ट्रातून होणारा विरोध पाहता यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। संचालक मंडळ बरखास्तीची नोटीस बजावली आहे। सोलापूर जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत। हायकोर्टाच्या आदेशानंतर सहकार विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। या नोटीसीत बँकेला 15 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले। बँकेच्या उत्तरानंतर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे। राज्य सरकारने विकत घेतलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्थित घराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली। तसंच जगप्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाकरता मास्टर प्लॅन तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत। बारामतीसारखी 100 शहरं उभारल्यास देशाचा विकास झाला असं म्हणता येईल, असं अरुण जेटली म्हणाले। बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी अरुण जेटलींनी बारामतीमधील कृषी विषयक उपक्रमांचं तोंड भरून कौतुक केलं। यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवादही साधला। झी24 तासनं सुरू केलेल्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या अभियानाअंतर्गत मदतीचा ओघ सुरूच आहे। पुण्यातील धायरी येथील अंबाबाई देवस्थान ट्रस्ट आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं तब्बल 55,000चा निधी झी24 तासकडे सुपूर्द करण्यात आलाय। प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला केली आहे। झी24 तासनं सुरू केलेल्या या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी माध्यम मिळाल्याचं धायरी येथील ग्रामस्थांनी सांगितलं। दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या आमच्या उपक्रमाला सगळीकडूनच प्रतिसाद मिळतोय। झी24 तासवर 26 सप्टेंबरला रात्री 9:30 वाजता प्रसारित झालेल्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ हा कार्यक्रम बघून प्रेरित होऊन या बेजूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी 438 रुपयांची मदत दिली होती। इथे ही मदत महत्त्वाची आहे, ती मदतीची भावना। सबलता की ओर या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या कारणानं अपंगत्व आलेल्यांना अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं। युवक प्रतिष्ठान आणि झी24 तासच्या सहकार्यानं ही मदत दिली आहे। खासदार किरीट सोमय्या यांच्या पुढाकाराने जर्मनी मेड आधुनिक कृत्रिम अवयव देण्यात आले। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते। पुणे क्रेडाई मेट्रोच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक गृह प्रदर्शनाचं उद्घाटन पीएमआरडीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या हस्ते करण्यात आलं। बालेवाडी येथील ऑर्किड हॉटेल येथे हे 2 दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलंय। पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना क्रेडाई पुणे मेट्रोद्वारे ही अपूर्व संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। दिघा अनधिकृत प्रकरणी बांधकाम
प्रकरणी बिल्डरांविरोधात रबाले MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिघा परिसरात 99 इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आल्यानं मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती। लोकांना बनावट कागदपत्र दाखवून त्यांची लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश कोर्टानं बुधवारी दिला होता। ठाण्यातील पोलीस परेड ग्राउंड इथे ठाणे जनता सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित या फायनान्शियल एक्स्पो आणि ऑटो शो या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना गाड्या घेण्याबरोबरच परदेशी यात्रा करण्यासाठी देखील कर्ज मिळणार आहे। सहपोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण, ठाणे जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश हुतेकर, वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बिबट्याला पकडता पकडता जीव कसा धोक्यात येऊ शकतो याचंच उदाहरण नगर जिल्ह्यात पाहायला मिळालं। पारनेर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात वनकर्मचाऱ्यांवर झेप घेत बिबट्यानं सगळ्यांना चकवा दिला। मात्र नंतर त्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलं। या घटनेत HV चव्हाण हे वनकर्मचारी जखमी झालेत। बिबट्या सकाळी विहिरीत पडला होता। अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथे बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडलाय। 6 दिवसांपासून वेदांत नावाचा मुलगा बेपत्ता होता। त्याला बिबट्यानं उचलून नेल्याचा संशय होता। उंच खडक बुद्रुक इथून हरवलेल्या वेदांतचा मृतदेह शिवारातल्या एका विहिरीत सापडलाय। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अशोक सादरे या पोलिसांनं नाशिकमध्ये आत्महत्या केली। या प्रकरणी पोलीस अधीक्षकांसह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुसाईड नोटमध्ये पोलीस दलातील भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्तींचा उल्लेख करून जगासमोर आणलाय। सादरे हे जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून होते। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या जळगावच्या निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटुंबियांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय। मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात न घेता नातेवाईकांनी हे आंदोलन केलं। मुंबईतल्या कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेल चालकाला अटक करण्यात आली आहे। चालक शरद त्रिपाठी याच्या विरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदोष मनुष्यवध, आग आणि ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजीपणाचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलाय। तर या स्फोटाप्रकरणी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत। वॉर्ड आयुक्तांना 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। कुर्ला येथील कालच्या गॅस सिलेंडरच्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांचे पोस्टमॉर्टम घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। यावेळी या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। हॉटेल व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। कुर्ला येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात 4 ऑक्टोबर 1998 रोजी लेक व्ह्यू हॉटेलात घडलेल्या भीषण जळीत कांडाच्या कटू आठवणी जाग्या झाल्यात। अधिकाधिक ग्राहक यावेत यासाठी हॉटेल मालकानं हॉटेलात बेकायदा लाकडी पोटमाळा बांधला होता। वर जाण्यासाठी एकमेव 2 फूट रुंदीचा जिना होता। रात्री हॉटेलात अचानक स्फोट होऊन 10 जण ठार झाले होते। कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटानंतर या हॉटेलबाबत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्यात। या हॉटेलचं फायर ऑडिटेड झालं नव्हतं। इतकंच काय तर स्फोटामुळे हॉटेलच्या ज्या मजल्याचं सर्वाधिक नुकसान झालं तो हॉटेलचा वरचा मजला अनधिकृत होता। शिवाय या हॉटेलवर 2011 मध्येही कारवाई करण्यात आली होती। मुंबई दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या स्फोटानं हादरली आहे। परवा कुर्ला तर काल विक्रोळीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। विक्रोळी पार्कसाईड इथल्या वर्षानगरच्या आंबेडकर सोसायटीतील क्रांती चाळीतील एका घरात हा स्फोट झाला। यामध्ये 8 जण जखमी झाले। यातील विमल चौहान, 13 वर्षीय सपना चौहान आणि देवगन सिंह या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। कुर्ला दुर्घटनेनंतर आता मुंबईतील प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंटची तपासणी केली जाणार आहे। आता पाहूया देश विदेशातील घडामोडी।
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलंय। ट्विट करून मोदींच्या अच्छे दिनच्या घोषणेवर नितीश कुमारांनी हल्लाबोल केलाय। अच्छे दिन नाही तर जुने दिवस परत द्या अशी औपरोधिक टीकाही त्यांनी ट्विटरवरून केली आहे। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी बिहारच्या बक्सर इथल्या रॅलीत पंतप्रधानांना लक्ष्य केलं। दादरी घटनेचं खापर राज्य सरकारवर फोडून पंतप्रधान जबाबदारी टाळू शकत नाही असं सोनियांनी म्हटलंय। तसंच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा चेहरा कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी भारताच्या धर्मनिरपेक्षतेबाबत सवाल उपस्थित केलाय। बहुतांशी धर्मनिरपेक्ष व्यक्ती हिंदू विरोधी आणि मुस्लिम समर्थक असल्याचं नसरीन यांनी म्हटलंय। तसंच साहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली आहे। आपल्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा या साहित्यिकांनी आवाज का नाही उचलला असा सवालही त्यांनी केला आहे। पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमध्ये माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा हात होता असा दावा अमेरिकन पत्रकार मार्क सीगल यांनी केलाय। एक फोन कॉल ट्रेस करण्यात आला होता। त्यानुसार मुशर्रफ यांचे 3 साथीदार भुट्टोंच्या हत्येचा कट रचण्यात सहभागी होते असा जबाब सीगल यांनी रावळपिंडी कोर्टात दिलाय। सौदी अरेबियाच्या कातिफमध्ये शोक करणाऱ्या शिया समुदायाच्या नागरिकांवर अंधाधुंद फायरिंग करण्यात आलं आहे। यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। 20 वर्षीय अज्ञात व्यक्तीनं हा हल्ला केलाय। ह्या हल्लेखोराचे संबंध इसिसशी असल्याची शक्यता सौदीच्या गृहमंत्रालयाकडून व्यक्त होती आहे। सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधकांवर रशियाचा हवाई हल्ला सुरूच आहे। सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ सिरियाच्या होम्स परिसरातील गावांवर रशिया फायटर प्लेनच्या साहाय्यानं हवाई हल्ला करत असल्याचं दाखवण्यात येत आहे। इस्रायलच्या हेब्रॉनमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायली सैनिकांमध्ये झडप झाली। एका इस्रायली सैनिकावर चाकूनं वार करणाऱ्या पॅलेस्टाईन नागरिकाला गोळी मारण्याची घटना घडल्यानंतर हिंसा भडकली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।